नमस्कार. आज आपण बोलणार आहोत ठाकरेंची युती झाली तर मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंचा भगवा फडकेल का? सगळ्यात आधी हे आपण लक्षात घेऊया की 2017ला इलेक्शन झाले तेव्हा नक्की काय चित्र होतं. 2017ला शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला 81 जागा मिळाल्या होत्या. फक्त 3 जागांचा फरक होता. आणि त्यावेळी भाजपने मोठ्या मनानं शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्ता आणली होती. आज ती परिस्थिती आहे का मुळात? आज पक्ष फुटला आहे. शिवसेना हा पक्ष आता 2 पक्षात विभागला गेला आहे. एक म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि दुसरी म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. आता आपण जरी विचार केला की शिवसेनेला जे 84 जागा मिळालेत ते मिळतील का परत? तर तसं नाही, कारण तेव्हा शिवसेना एक होती आणि आज 2 पक्षात रूपांतर झालं आहे. चिन्हसुद्धा बदलले आहेत. अशा या परिस्थितीत उद्धव ठाकरेंना माहीत आहे की आपण जिंकणार पण सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाही. कारण भाजप जी आकडेवारी जर बघितली तर शिवसेने एवढीच आहे 81 जागा. म्हणजे आज जरी निवडणूक झाली तरी त्यांच्या 81 जागा हे फिक्स आहेत. कारण भाजप हा पक्ष फुटलेला नाही, तो तेव्हाही एक होता आणि आजही एक आहे. भाजपसोबत एकनाथ शिंदे आहेतच, ते काही जागा निवडून आणणार म्हणजे आणणार. मग राहतं कोण? तर उद्धव ठाकरे. जर भाजपाला काही जागा कमी पडले तर त्यांना त्यांचा भिडू म्हणजे एकनाथ शिंदे आहेतच कमी राहिलेले जागा भरून काढायला. पण उद्धव ठाकरेंकडे कोण आहे? काँग्रेस आहे पण वीक आहे मुंबईमध्ये, आणि राष्ट्रवादीचा तर काही विषय सुद्धा नाही. मग प्रश्न असा येतो की आता नवा भिडू हवा ना यार. तर तो नवा भिडू आहे राज ठाकरे आणि त्यांचं रेल्वे इंजिन. उद्धव ठाकरेंना माहीत आहे की काँग्रेस वीक जरी असली तरी मनसे काही ठिकाणी मुंबईमध्ये स्ट्रॉंग आहे. एक रिपोर्टच्या मते 70 जागा हे मनसेचे स्ट्रॉंग आहेत आणि तेच जागा सगळा गेम पलटू शकतात. म्हणून देर से ही सही लेकिन भाई को भाई की याद ही तो सही. पण राज ठाकरेंना सोबत घेणं हे बाठाच्या तर सोडा काँग्रेसला देखील महाग पडू शकतं. कारण राज ठाकरेंची असलेली उत्तर भारतीय लोकांविषयीची त्यांची भूमिका. राज ठाकरे सोबत आले महाआघाडीच्या तर सर्व उत्तर भारतीय मतं ही भाजपला जातील. ही काळजी काँग्रेसला सतवती आहे. म्हणूनच तर काँग्रेस सध्या तरी वेगळं लढाईची वार्ता करते आहे. राज ठाकरेंना महाआघाडीमध्ये घेऊन जसा फायदा आहे तसा तोटा देखील आहे. एकतर सत्ता येईल तरी, नाहीतर ठाकरे ब्रँड हा संपून जाईल की काय, हीच भीती दोन्ही ठाकरेंना आहे. पुढे काय होईल ते आपण पाहूच. ठाकरे ब्रँड टिकणार की नवा ब्रँड भाजपचा दी अनडिफिटेड ब्रँड तयार होतो का? आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि मला असे व्हिडिओ आणि माहितीसाठी फॉलो करा.